कामं मंगेश साहेबांनी केलेली आहेत। बिल्डिंगचे माझीकरणाचे कामं असू द्यात, ड्रेनेज लाईनचे कामं असू द्यात, रस्त्याची कामं असू द्या, सर्व कामं या ठिकाणी केलेली आहेत। आज या ठिकाणी पूर्वी त्याचबरोबर मनीषा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणारा दोन शब्द आपल्याला संबोधित। या कुर्ला विधानसभेत ज्यावेळेला आम्ही अनेक ठिकाणी फिरतोय तर अशी कामं आणि असा उत्स्फूर्त प्रतिसाद मी तरी पाहिलेला नव्हता। त्याचं कारण असं आहे की प्रचंड कामं, मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 80% कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की आता प्रचंड मोठ्या मार्जिनने ते निवडून येणार आहेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे। आणि साहेब हे विधानसभेत तर बसणारच आहेत, परंतु नामदार म्हणून बसणार आहेत आणि आपल्या इथली इन्फ्रास्ट्रक्चरची जी महत्त्वाची कामं आहेत, मला माहिती आहे आपला सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, मी सुद्धा राधिकामध्ये राहतो आणि तो विषय सुद्धा साहेब नक्की घेतील याची मला खात्री आहे। साहेब हा विषय आपल्याला प्राधान्याने घ्यायचा आहे कारण ही सगळी मिडल क्लास मंडळी आहे आणि घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तर मला खात्री आहे की जास्त बोलत नाही आहे, त्यांना पण आता बरेच ठिकाणी जायचं आहे। फक्त एवढंच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की 20 तारखेला आपण सगळ्यांनी सर्वप्रथम सगळ्यात पहिलं जर काम करायचं असेल तर मतदान केंद्रावर जायचं, 1 नंबर बटन कुडाळकर मंगेश विसरू नका। फक्त आपणच नाही तर आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या मित्रांना आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि मित्रांनो सर्वांना नमस्कार। आताच साहेबांनी आणि दिनेशने सांगितलं की साहेबांनी भरपूर कामं केली। ही कामं करत असताना त्या कामाचा सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील सर्व रहिवासी आणि आपले पदाधिकारी सर्वांना नमस्कार। कारण तसे सिद्धिविनायकचे कमिटी मेंबर्स आणि आपण एक जुनं नातं आहे आणि नक्कीच तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या सोबतच आहे, आधी होतो आणि या पुढेही राहणार। आणि म्हणून जास्ती काही न बोलता आता नंदूजी आणि संजयजींनी आपल्याशी संवाद साधलेला आहेच आणि बाकी तर माझ्याशी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, त्याच्यावर परत त्या गोष्टी बोलण्याचा अर्थ नाही, पण नक्कीच तुमचा आशीर्वाद घेऊन पुढे चाललो आहे आणि हाच आशीर्वाद मला पुढे जी साथ मला हवी आहे त्या साथीसाठी मला आपण सर्व बरोबर हवे। आपल्या बुधवारी 22 तारखेला आपलं मतदानाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्या 1 नंबरचं बटन धनुष्यबाणाचं हे नक्की आपण दाबायचं आहे, फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी। कारण माझं एक म्हणणं असं नेहमी आहे की मंगेश कुडाळकर हा एकटा नाही तर मंगेश कुडाळकर उमेदवार म्हणजे आपण सर्व उमेदवार आहात आणि त्याच्यामुळे नक्कीच मी जे काही काम आज करतो आहोत ते आपल्या विभागाच्या लोकांसाठीच आणि जे काही आज आहे ते सर्व तुमच्यामुळेच आहे आणि त्याच्यामुळे पुढे सुद्धा जे काही कामं करणार आहोत ते आपल्या सर्वांना सोबत घेऊन करायची आहे। एक विजन आहे चेंबूर आणि कुर्ल्यासाठी आणि त्याच्यावर निश्चितपणानं पुढे सुद्धा जे काही कामं आपल्याला करायचे आणि जी काही अर्धवट आपली कामं आहेत, बरोबर ना, जी काही अर्धवट आपली कामं आहेत ती सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी आपण नक्कीच सर्वांनी मिळून प्रयत्न करू। आज या ठिकाणी मला बोलवलं आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आपला खरोखर आभार मानतो। पण न विसरता 20 तारखेला आपण धनुष्यबाण आणि 1 नंबरचं बटन लक्षात ठेवावं ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।